नमस्कार. आज श्रीनाथ देवस्थान तरुण मंडळाच्या ह्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून एक अशी सुंदर अशी वेबसिरीज बनवलेली आहे. आणि ही वेबसिरीज पाहत असताना आपण ती फक्त एक विनोदाच्या दृष्टिकोनातून बघावी. याच्यामध्ये जर काही साम्य आढळून आलं तो एक निव्वळ योगायोग समजावा. वाचणाऱ्या ह्या छोट्याशा कलाकारांचं आपण गोड कौतुक कराल हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. लय वेळ झोपलो काय यो माझं सोनू माझं पिल्लू नका उन्हात यायला का नाही माझं डिकरा माझं पिल्लू किती ऊन लागतंय का हे माझं डिकरा माझं जानू ऊन लागतंय का लय डिकराला माझं अयो माझं डिकरा थांब तुला सावलीत लावतो माझं डिकरा माझं पिल्लू माझं डिकरा थांब थांब माझं डिकरा माझं पिल्लू आमचं म्हातारं ज्या आईला सारखं त्या गाडीलाच काय करत बसतंय काय कळा नाहीच. सारखं ती गाडीलाच काय करतंय आईला. म्हातारा लयच गाडी गाडी करतोय. म्हाताऱ्याची जरा मजाच करतो. मार डिकरो माझी जानू काय झालं तुला काय झालं हवा गेली काय मार डिकरो माझी जानू उन्हात लावल्यामुळे हवा गेली काय लईच वेळेला का उन्हात होती अरे मार डिकरो काय झालं कार फुकणीच्या तू करतोय टायरातली हवा जाणारच आवाज लय भारी काढतो तुला काढ केला का एकदम नाही पप्पाजी मला नाही येत आवाज काढायला. नाही येत पप्पा. काढ केला का माझ्या तुमच्यासाठी एक आवाज काढतो. फुकणीची आहे नाही पप्पाजी नाही पप्पाजी नाही पप्पाजी नाही पप्पाजी हा तू नाही करतोय नाही नाही पप्पाजी. माझ्या डिकरात हे आणलं का तुमचा डिक्रो येईल येत आहे. अरे ऑइल ऑइल तुला पेट्रोल आणलं 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 हा आणलं पप्पाजी. बरं मी आलो आंघोळ करून थोडं माझ्या पिल्लूच ध्यान ठेव बरं झालं गेलं ह्याच्या आईला लय पिल्लू पिल्लू करते. ह्याच्या आईचं पिल्लू ह्याच्या पिल्लू पिल्लू करते. कवा मला एवढं जवळ करत नाही एवढं ह्याच्या आईच्या गाडीला जवळ आईचं पिल्लू ह्याच्या आईचं पिल्लू. ए, यार, पप्पा काय येतोय, करतो पप्पा. हा? नाही पप्पाजी नाही नाही पप्पाजी पप्पाजी नाही पप्पाजी नाही पप्पाजी पिल्लूला पप्पाजी मारतो. पप्पाजी. ए, चंगू मंगू तिकडे या. तेवढं माझ्या पिल्लूवर लक्ष ठेवा ही पोरग बाद झालंय काही करतंय या पिल्लूला माझ्या ह्याच्या आईचा पप्पा ह्याच्या अहो एवढं सोन्यासारखं पोरग आहे पण मला कवाही करत नाही पण दुसऱ्याच्या लेकरालाच लई करतय. तर मंडळी हा आहे टॉम, आपल्या स्टोरीतलं पहिलं कॅरेक्टर. टॉमच्या बापाचं टॉमपेक्षा त्याच्या गाडीवर जास्त प्रेम आहे बरं का. पोट बिघडलं गाड्या काल उगच लय गुलाबजाम खाल्लं. पोट
नेटावलंय बॉटल गावली गाड्या गाड्या आता बॉटल गावली. इथं काय कोण आता इथंच बसून घेतो. कोण माग सर 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 आईला लॉलीपॉपचं नियोजन झालं बाबा. तर मंडळी, हे आहे आपल्या स्टोरीतील दुसरं कॅरेक्टर, नैमेश टांगमोडे. हे धड खोळं बी नवं आणि शानं बी नवं, नुसता खोळ्याचा बाजार आहे बघा. चला तर बघूया पुढचा किडा कोण आहे. तुझ्या पायाशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. आयला चल बरं जाऊन तिथं बघू ह्यांचं काय चाललंय. चल चल बघू. पायाशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा करणायो भोग कशा पायी, हरवाली वाट दिशा अंधारल्या. आईच्या गावातला का कसलं भारी गाणं म्हणते ना काय, आणि त्या आजी तुला सुद्धा मागे सारलेला का. थांबला का बाबा, मी 10 रुपये टाकतो. थांब, एवढे मोठे गायकाला फक्त 10 रुपये देतोय तू. बरं बरं थांब थांब 100 रुपये टाकतो. आईला बाबा एखादं चांगलं दुसरं गाणं म्हण केला का. अरे म्हणतो की त्यात काय एवढं. अरे थांब थांब बाबा, दुसरं गाणं म्हण एखादं. दुसरं होय म्हणतो की त्यात काय एवढं. आईला बुरटायला काही मोबाईलवर गाणं लावतं आणि कसलं सिंगर यायला काही. हा ना याला तर मंडळी, हे आहे आपल्या स्टोरीतील तिसरं कॅरेक्टर, गौरव टांगजोडे. हा निस्ता पोपटपंची बरं का. आता पाहूयात पुढचा आणि सर्वात वाहता किडा. हॅलो 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 माय टेस्टिंग सिक्युरिटी टाईट. भारत पाकिस्तान मॅच चालू आहे. मॅच कडक आहे. मॅच हाय व्होल्टेज सामनाचा. मॅचमध्ये काय घडू शकतं. कडक बंदोबस्त. माय टेस्ट. रोहित दादाचा फोन. हा बोला रोहित दादा. अहो काळजी करू नका राव, मॅचची सिक्युरिटी आपला चेतन भाई आहे ना, 1 नंबर माणूस आहे. 1 नंबर सिक्युरिटी लावली राव, तुम्ही काळजी करू नका. एवढ्या राव सगळ्या 2023 वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅचला एवढी जोरात सिक्युरिटी दिली त्यांनी. हे काय भारत पाकिस्तान मॅच आहे. हां, त्या सिक्युरिटीला दुसरं एजंट होतं जाऊ द्या, त्यांच्यापेक्षा बाहेर एजंट ह्या भारत पाकिस्तान मॅचला दिलाय आपण. चेतन आहे आपला सिक्युरिटीचा मॅनेजर. 1 नंबर माणूस आहे रोहित दादा.
तुम्ही फक्त या सिक्युरिटी बघा, आमची सिक्युरिटी कशी आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. अहो आपल्या भारताची सिक्युरिटी म्हणजे एक नंबर. चेतन भाई एक नंबर येतं. हा चालतंय या, नक्की या, भेटल्याशिवाय जाऊ नका बाया. चालतंय हा. मग चेतन सिक्युरिटी वगैरे व्यवस्थित ना सगळी? इतकी कडक ठेवली की काय बोलायचं कामच नाही. का ना आपल्या इलाक्यात कुणाची शिर्डी सुद्धा येणार नाही असं आपण बंदोबस्त ठेवलाय. मगला काय एकच नंबरला का, पण काय आपल्या काळजी करण्यासारखं नाही. काहीच नाही अडचण, काहीच नाही. कारण माझी सिक्युरिटी मानल्यावर कुणाला यायची ताकद सुद्धा नाही इतकी. मग इतका काय कडक काळजी मी नाही. बंदोबस्त ठेवलाय. अरे काय चेतन अशी कुठे असते सिक्युरिटी? तर मंडळी, हे आहे आपल्या स्टोरीतील सर्वात शेवटचं पात्र, चेतन. हा दिसायला शांत पण आतून फार वाहता किडा, जो लावतो गावाला चुना. टॉम, चैतन, तिला का रूम मालिक लेवर तिला का मागच्या 4 महिन्याचं आपलं भाडं थकलंय. 20,000 रुपये ती लगेच मागतं या. द्यायचे देऊ आपण सगळे मिळून त्याला बाहेर. द्यावं लागेल आपल्याला. ती नाही तर रूम मध्ये हाकलून देणार आहे आता. नाही तर मालकाला पण लाव शिंडी. बाहेर काय चाललं पुन्हा पाहुण्यांना पाणी दे, मी आलो बाहेर जाऊ. गौरव, आपण काय करू, मालकाचं भाडं बुडवून टाकू. आपलं रूमच दुसरीकडे बघू. जाऊ दे, टाकू बुडवून मालकाचं भाडं. मला तसंच वाटतंय. 4 महिनेच थकले आधी सोड दुसरी रूम गावात की आपल्याला. आपण दुसरी आज मालिक झाला ना त्याला एका फाईटीतच दाखत लावतो. सुट्टीच नाही मालकाला. अरे जाऊ दे, काय तसं तू येड्यागत खळेगत कर नको. जाऊ पळून आपण दुसरीकडे. मालकाला अजिबात कळू दे, आपलं सामान लगेच घेऊन जाऊ. सगळं सुट्टीच नाही. गौरव, आम्हाला तुम्ही का आला मला सतळीच्या माझा दगा थांबला होता चालू. बरोबर. तू कुठं चाललाय? माझं काय नाही मालक, माझं काय नाही. चाललंय बरं. 4 महिने झालं ही पोरं भाडं थकलंय, भाडंच देई नाही ती. काय एकतर ही रानातलं बघावं लागतंय, गुराचं बघावं लागतंय, सगळं बघावं लागतंय, आणि त्यात ही गाबडी भाडं देई नाही ती. डिपॉझिट घेत जा. आहेत पोरं म्हणून ठेवली, लय गाया वया करायला लागली म्हणून घ्या म्हणलं. मे बी पाटील आहे, ह्यांना काय असं कच्चं सोडतोय, रुपया वसूल करणार नाही तर देतो हाकलून. आज त्यांचा सोक्षमोक्षच लावतो काहीतरी. मालक देखील राव भरतो राव भाडं राव. बरं तसलं काय नाही, अजिबात नाही. नाही मी देत नसतो. मालक भरतो राव भाडं भरतो राव. देतो राव देतो भाडं देतो राव तुम्हाला. नाही जावा तुम्ही, जावा. मालक एवढी बार निघा. आयला बाहेर काढलेला का मालकाने आपल्याला? जावा बघा, अजिबात बघा, येऊ बघा. नका. चला तर भाडं दिल्याशिवाय येऊ नका अजिबात. जावा चला. अवलाद मी पाहुण्यांचा निमाई पावत जाऊन आलो. बरं आम्ही लक्ष ठेव. बरं. 4 चौघांना आतमध्ये घेऊन वाजवा. चालतंय, कशी येतात बघतोच. चला पाहुणं निमाई पावत चला चला बघून लय भारी उचल आईला जानूचा व्हिडिओ कॉल आलाय. बोल की जानू. थांब वरच्या खोलीचा थांब रे. हो ना का हे आपला 200 एकर ऊस आहे. बरं. आणि त्याच्या पलीकड आपलं कारवाळ माका 20 एकर. गुरं बिरं ते नियोजन आहे बघा. असं करा असले करा आपण सर परत तुम्ही बागाला शेतकरी बघा आपण. बरं. तुमच्याकडे काय तुझे? आमच्याकडे दुष्काळ आहे बघा यंदा. कसं काय मग? काय लय परिस्थिती अवघड आहे पावसा. विहीर खोलणे त्याला काय राहा. विहीर खोलली ना तुमचं केला जेव्हा उड्या मारता तुम्ही, आम्ही काय करायचं? तुम्ही पण काय नाही जवळ वशील लावा की वाटतं त्याला काय असतं. आता चाललंय माझं बी 8 आपलं किलोमीटर. आमदार डायरेक्ट लावा वशीला. 8 किलोमीटर मी पाईपलाईन करणार आहे. माझं बी आहे 150 एकर पडीकच आहे पाणी वाचून. बघू काहीतरी करू प्रयोग आहे. करा नसलं पाणी तर आमच्या वसून चालतंय. आहे गेलं पाणी आपल्याकडे. तुमचं काय नाही माझं पण झालंय वय आता. त्या आवडतलं आणलंय मी बाच्याला माझ्या.
ते काय तिकडे शाळा शिकवत नाही म्हणले इथं आपली शेती बघा तेवढती. बर 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 चांगलं केलं चांगलं केलं. हा चांगलं ते शेती बघा बघा शिकतंय आपलं काहीतरी. झालं मोठं काय आपल्याला पोरं पाळणार त्यालाच करायचं सगळं. चालतं चला आपल्याला गेलं पाहिजे आता. हा चला उशीर झाला जेवण करू आता घरी गेला चला. बरं बरं चालतं. अरे काय झालं अहो तो वाटतं असं. काय केलं का? आऊ द्या, पकड. अरे, पकड. धर, धर, धर. रूम बघावं लागेल पण मालक आपल्याला तसं सोडणार नाही. आपल्याला मालक लय क्षेत्र आहे त्यो. ते नेहमी कुठे जाऊन बसले काय माहित. नाही यानंतर कुठं गेला काय माहिती. आईला एवढं परदेशात ना आलं तरी घरचं बी बघावं लागतंय. आमचा कुणाला जातोय सारखा की अमोल सरणकर बर हॉटेलला फिरायला. तुक नाही मी काय करतोय इकडं काय करतोय? नाही मग. अरे इकडे ये. कुठे गेलता का तू? पोरांनो ध्यान द्या रे, मी आलो माझ्या मित्रांना भेटून. अरे नाही भो. अरे काय नाही मी कुठे गेलता तू? काय तुझा तपास आहे? मी रजत बुरुमलेला रशियाला सोडवलं आणि तिथून इस्रायलला शेती बघायला आलो. इस्रायलला गेलता का तू? शेती ऊस, अरे तुला इथलं काय कळतंय का दारा धरायचं? कलिंगड काकडी बघितली. अरे चल काय चल. चला काय नका नाही मग गेलता यार ती कोण पडली? कोण पडलं? उचल कोण आहे थांब. यार कोण आहे? त्याला ह्यो धडकला आणि दोघं पडली. अरे कोण आहे? ह्यो कोण आहे ह्यो? ए, बघ की आहे का? कोण आहे बघ. कोण आहे? नाही, उचल त्याला. पाणी आणतो पाणी आणतो. यार हे गेलं का काय बघा. नाही मेला नाही अजून नाही मेला. नाही मेला पाणी नाही लावलं. थांबा जरा त्याला पाणी लागल पिला. पाणी नाही मो आला का? आईला पाणी गावा नाही गाड्या आंबाच घेऊन जातो. आला कर नाही मो. आलोय राजे. हे काय ही पाणी गावत नव्हतं म्हणून आंबा आणला. आंब्याने काय करणार? आंब्याने पारा. आईला ही काय मिळलं काय रे? हाय पोरांनो ऐका मी काय सांगतोय. बुरंगले नाथ मोस्कवाचं मंदिर आहे. त्याच्या शेजारी हनुमानाचं मंदिर आहे. हनुमान मंदिर? हो तिथं वावरे पुजारी येतात पूजा कराय. आणि एक मोठा वडाचं झाड आहे. हो तिथं डबली होय. आणि मी त्या वडाच्या झाडाखाली 10 करोड रुपये पुरलेत. 5 मिनिटच आहेत माझ्याकडे. फक्त तुम्ही पटकेस करा. खरं बोलतोय राव, खरं सांगतोय राव. नाही खोटे बोलते की. नाही खरं असेल राव, सांगतोय माणूस म्हणलं खरं आहे मारताना राव. खरं असतं हे सगळं बोललेलं. हा. 10 करोड रुपये बी ठेवलेत. नाही खरं असेल राव ते. अरे मेलं का काय? नाही ते खरं असेल सांगते ते आपण बघितलं मेलं पाहिजे. वाटतं. चला आता कसं करायचं? ऐका की आपल्याला जावं लागेल वाडा झाडाखाली. आजच्या गावात पोलीस आले. त्याला काय सांग नका वडा झाडाबद्दल. हे सांग नको. 10 करोड बद्दल सांगायचं काय? सुपकाळीच्या तसलं काय सांगायचं. पोलीस आले. पोलीस आले का? कसं काय मरलं? तू बघितलं का रे?
आईला आज बी उकला माझ्या तावडीतनं. हेट. तुमच्यापैकी पुन्हा आलतं बॉडी सुपशी. नाही आम्ही चौघाने बघितलं. चौघांनी बघितलं. मारताना काय सांगितलं का तुम्हाला? असा आम्हाला तर काय बनला होता तो काय म्हणता ते कळलंच नाही. त्यानं मावा खाल्लेला. तो काहीतरी बोलत होता पण कळलंच नाही काय. काहीतरी बोलला असेल की देऊ. नाही काय बोला आम्हाला माहितीच नाही काय. काय बोलला तेच माहिती नाही. काहीतरी सांगत होता बरं का तो. इंग्लंडमध्ये काहीतरी म्हणला तो. बाकी काय कळलंच नाही काय. हवालदार यांना चौकीला घ्या चला. गेला का रे पोलीस? गेला गेला हा गेला दिसतोय. कुठं दिसत तर नाही. आपल्याला काय बी करून वडाच्या झाडाखाली जायचंच आहे या. आपण जायचं कसं? एक हाय आयडिया काय पप्पाची नग आमचा बाप लय मारल मला नग. अरे पण तुझ्या पप्पाला कळणार ना आपण गाडी चोरून नेऊ. नग नग लय मारल माझा बाप. पप्पाजीला कळेल तेव्हा तुझ्याकडे 10 करोड असणार आहेत. तेव्हा तुझा पप्पाजी तुझ्या बरोबर असणार आहे. अरे पण माझा बाप लय चल चल आपण पप्पाजीची गाडी घेऊ चल. चैतन टॉम तुझं म्हातारा जागृत आधीच वाघाच्या जबड्यात हात घालून आपल्याला चावी काढावं लागेल बरं का चैतन. तू म्हातारा झोपले का बघ. आम्हाला सांगितलं की मी येतो बघू. चैतन ध्यान ठेव. तू गाडी ध्यान ठेव. नाही चावी घाल तर आपल्या गाडी पळवून न्यायची. आपल्याला वाडाच्या झाडाखाली जायचंय. एवढंच मला माहिती. ठीक आहे. पप्पाजीने शिकृतीला टाईट लावली. पप्पाजीने शिकृती आपल्याला काही करायचं. आपली गाडी न्यायची हा मला माहित आहे बाकी. पर हो पप्पाच्या गाडीवर लक्ष ठेवायचं. गौरव आपल्याला गाडीची चावी आणावं लागेल. चैतन तू इथंच थांब. आम्ही दोघं जाऊन चावी घेऊन येतो. ठीक आहे. ध्यान ठेव. सेवा करून लका घेते नुसतं करतोय. हे असं कुठं काम असतं? काय दे नाही 1 रुपया नाही काही नाही. नुसतं सेवा करून घेतो. काहीतरी काम धंदा केला असतं तरी पैसे मिळाला असतं व्हायचं. हात दुखा बाई झोपावं म्हटलं तरी इतकं कुर्ते तर झोप सकाळ लागा नाही मला. टॉप टॉप मी बाहेर थांबतोय. त्याची सेवे करू झोपते तो. झोपा झोपा पप्पाजी. काय नाही झोपा. लगेच चालू कर. नाही मला घ्यायचं आपल्याला. नाही मी कुठे भेटेल रे. नाही मी कुठे भेटेल. म्हशीचा गोटा बघायला गेला. मला माहिती. पप्पाची गाडी नेली, पप्पाची गाडी नेली. काय 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 हा माझ्या जानूला कुणी नेलं? कुणाची एवढी हिंमत झाली? हा माझं पिल्लू आहे. ती पिल्लू कोण नेलं त्याला? आता काय करायचं?
आईच्या गावात रिम तर मोडली. आता बाप माझा मर्डरच करतोय. आता नाही ठेवत मला. असू दे माझ्या धाकोट मधलं तुला 200 रुपये देतो. हा मग चालतंय मग चालतंय, चल. चल चल असू दे. ए वर गाडी चल. वडा वडा मागे घ्या चला. अरे पूर्ण खबून दिला का तू आता कसं जायचं पुढं? सगळा पुढं जायचं कसं आता? तिकडून जाऊ मोरगाव मार्गे आपण चला चला वळवा. चला चला दुबई फाट्या मार्गे जाऊ. ना खाऊन दे. चला चला सभा पोरनो आता आपल्याला गोव्याची सीमा चालू झाली आहे. खूप धबधबे लागल्यात. एवढा मोठा धबधबा येऊ. सीमा चालू झाली आता सगळ्या पाय धुवून घ्यायचं. काय ऊस आहे, काय गवत आहे, काय पाट आहे, काय झाडी, काय डोंगर, काय बाग बगीचे, सगळं एक नंबरच आहे. एकदम ओके. चला चला चला. ए पोरा हो इकडे या, इकडे या. अभित ते बरोबर किती लांब आहे? अरे का जवळ आता त्याची सीमच लागू झाली ना. तुम्हाला झाड बिडत काढते काय का? ओळख रे ओळख. चला चला. पूल पडलाय काय? पूल पडला काय रे? पडलाय फुल पुढे चालाय गोवा पुढे चालाय. पुढंच गोवा आला आणि पूर तर पडला इथं. आईच्या गावात आईला पूल तुटला काय रे इथला? अरे बुरटे इथं पुलच नाही. अरे मग जायचं कसं? गाडी लावा इथंच आणि इथून आपण चालत जाऊ. ए खुळे अरे काय जवळ व्यवस्थित लय लांब आहे वाडा झाड. गाडी न्यावी लागेल पडेल. मग कसं जायचं काय आता? आहे माझ्याकडे ओख असं यायचं. लांब नाही पिकअप घेऊ सुल दिशा असं आईला तिथंच पडते काय रे? दुसरी आयडिया 120 ना आपण तिकडून सणा ठेवू डायरेक्ट पलीकडे जाऊ. हो बरोबर. गाडीला स्पीडच 80 आहे. तू कुठे 120 न नेतो आतमध्ये? माझं तर काय डोकंच चाला नाही बा ह्या गोष्टी. आईला तुम्ही चला मी हाय. काय करणार तू? मी नेतो तुम्हाला पलेड चला 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 एक गाडी रिवर्स रिवर्स घ्या गाडी. घ्या रिवर्स गाडी. बरगाडी बरगाडी एखादी माझ्या गाडीचं सगळं ऑटोळ केलं भरट्यांना तुम्ही. अरे काय काळजी करतोय? मला जे माझ्या वाटणी त्यातून तुला 200 रुपये दे. तू काय करायचे ते खर्च त्याला कर. 200 रुपयात काय गाडी येते चला का? बघू आता काहीतरी निर्णय करू. मला आता नवीनच गाडी पाहिजे. आमच्या तिघांना मिळून तुला गाडी देतो हा? नवीन घेऊन पाहिजे मला. टॉम नेमू आता ह्याची तर गाडी फुटली. आता ह्याला तर ह्याचा पप्पाची काय सोडणार नाही. पण ही जाऊन दे. तर आता माझं काय गाडी फुटल्याचं आपल्याला काय नाही का. पण आपला काळजातला दोस्त गेला आपला. मग आपला दोस्त गेला राव. काळजातला त्याला दोस्त काय? गेला आता. काय झालं रे त्याचं? काय त्याचा ते स्फोटामध्ये त्याचा ते ICU मध्ये टाकला की राव. हायला का त्याला भेटायला जायचे. पण आपल्याला त्याला भेटायला जाऊ. आपण 10 कोटी रुपये घेऊन त्याचा दवाखान्याचा अख्खा खर्च आपण सगळा करायचा. खर्च त्याचा पुरा करायचा. हा. पण आपण चैतनला दवाखान्यात उठवायचाच. उठवायचाच. आपल्यासाठी त्यानं त्याचं बलिदान बलिदान दिलंय. दिलंय. बलिदान आपण वाया नाही जाऊन वाया नाही जाऊन द्यायचं. द्यायचं. हा. हॅलो अल्फा वन कंट्रोल रूम ते 4 आरोपी सापडलेत का? हा मी लावलाय त्यांचा वल्ले वाटको ट्राय ह्यांना सांगून ठेवलंय सगळं मी. अरे जे 4 आरोपी पळून गेले ते आपल्याला पकडाच्या वरनं यंत्रणेचा दबाव येत आहे. तू काय करत आहे? साहेब
माझं डेकर चोरीला गेलं या. अरे डुकर तुझे का आम्ही काय करू? अहो डेकर ना हो का ही मी माझ्या गाडीला लाडानं डेकर म्हणतो. होय का? हा ती चोरीला गेले या. तुमचा कोणावर संशय आहे का? आहे की माझा एक नालायक काटा टॉमी आहे आणि त्याची ती 3 भिकार चोट मित्र त्यांनीच नेले माझ्या डिकराला. हो का त्याचा एक फोटो आहे. ओके. हो का ही माझं नालायक कार्ट आहे. ह्यानंच नेले माझ्या डिकराला. काळजी कर नका, ह्यांचा तपास आपण 2 दिवसात लावू. बरं बरं चालतंय. नमस्ते. लय दिवस झाले ह्यांनी पळावलंय सुकाळी त्यांना आता तावडीत घावल्यात ह्यांना सुट्टी नाही. रमेश आता नका, तुझी तर गाडी फुटली आहे. आपल्या दोस्ताचं तसं झालंय. पण आपल्या तिथं जायचंय काय बी करून. पोलीस. मागच्या वेळेस तुम्ही पळाल्याला आता तुम्हाला सुट्टी नाही. चुकलं साहेब, आम्हाला माफ करा. त्या बॉडीने काय सांगितलं? काय नव्हतं, चांदुरी जंगलात फणसाच्या झाडाला 2 सीताफळ पुरलेली. ते आम्हाला काय लावली होती? एवढं सांगितलं रे. एवढं सांगितलं. एवढं सांगितलं साहेब आम्हाला, ह्याच्या व्यतिरिक्त काय नव्हतं म्हटलं आम्हाला. तुमच्या आईला तुमच्या आम्हाला तर सांगितलं वडाच्या झाडाखाली 10 करोड रुपये लपून ठेवले ती या. एक नंबर नाही मग 1 नंबर. बरं साहेब असं करू, ते 10 कोटी रुपये आपण सगळे वाटून घेऊ. असं बी साहेब तुम्ही ते पैसे सरकारला जमा करणार आहेत. अरे सुकळच्या नो तुम्हाला काय वाटलं ती पैसे मी सरकार जमा करणार आहे? ती पैसे मी बांगला बांधा ठेवणार आहे माझ्या. आता तुम्हाला मी सगळ्यांना गोळ्या घालणार आहे. आता तुम्हाला वाचणार. आमचं चुकलं, माफ करा. सुकाळीच्या मी बी धमाळा 100 वेळा बघितलाय. हा. आता तुम्हाला सुट्टी नाही, तुम्हाला आता आतच टाकतो. हॅलो हॅलो साहेब. हॅलो हॅलो हा साहेब, तुम्ही रात्री किती वाजता निवांताय? मी रात्री 12च्या पुढे आहे निवांत. हा तसं सांगा मला, मी नियोजन करून ठेवते संध्याकाळचं. ओके चालतंय हो. साहेब गुतला दूर, पळा पळा पोराव पळा. थांबा 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 ना, ते एन्काउंटर करे. थांबा, पळू नका. आईच्या गावात आता काय ते पोलीस आपल्याला सोडणार नाही. आता ऐका, लागलाय तू. आपल्याला एकत्र जाऊन चालणार नाही आता. टॉम नैमेश, आपण दोघं जाऊ. तू तुझ्या मार्गाने जा, माझ्या मार्गाने जातो. आणि जे आधी पोहोचल त्या तुझे 10 कोटी रुपये. 10 कोटी रुपये. त्याशिवाय आपल्याला मार्ग नाही, आपल्याला साहेब पकडणार आहे. चालतंय चालतंय. नाही हा मी जातो आता लगेच. हा थांब, लगेच पुढे चालला. मो तिचं इथून टॉम जायच्या आधी आपल्याला जावं लागलं. आपल्याला जायचं. पोलीस तर आधी पोहोचणार आहे, आपल्याला काय बी करून येईल त्या वाटणं जाय गावल ते गाडीने आपण जायचंय. 10 करोड आपल्याला मिळलं पाहिजे. मिळणार. बघा वाहन मी येते का बघावं लागेल आपल्याला, नाही तर आपल्याला पळ जावं लागलं. हा गोव्यात चाललाय का? हा चालेल चालेल. करा माझ्या माग मला आयला नेमो नेमो दिवस गेला ना, गाडी तर गावा नाही आपल्याला. गावले पाहिजे ना. तो आमच्या गाडीचा स्फोट झालाय, नाही तर गेलो असतो का चौक. आता दोघं पोचले असतील. गौरव आपण ह्यांच्या आधी गेलंच पाहिजे. थांब थांब थांब, मोठी गाडी दिसती बरं का? दिसती ती. ह्याला आडवच पड, ह्याला आडवच पडायचं. त्याला. हा झोपणार. येऊ दे दोघं आलाय आलाय. येऊ दे येऊ दे येऊ दे आलाय. गौरव गाडी आली, गाडी
आता आम्ही जाणार, आम्हाला 10 करोड मिळणार. पाहुणं गोव्याला चाललाय का तुम्ही? गोव्याला? हा नेत की. हा मग गोव्याला सोडून राहिले तुम्ही? हा नेत ना, बस ना. बस नाही मग चालू गाडी आपण पोचवता नाही मग. पाहुणं गोवा किती लांब बघा इथून? अहो नाव सांगता सांगता येईल बघा. माझं नाव गौरव टांगजोडे बघा. माझं नाव नैमेश टांगमोडे. तुमचं काय नाव? माझा अय्यर वेणुगोपाल अय्यर. वेणुगोपाल अय्यर. रुत्तस्वामी वेणुगोपाल अय्यर. मुत्तस्वामी रुत्तस्वामी वेणुगोपाल अय्यर. दालचनी गुलचनी वेणुगोपाल अय्यर. तवलपत्र पांढरपत्र वेणुगोपाल अय्यर. जिरे मिरी तमडे मिरी आहा आहा वेणुगोपाल अय्यर. काय नाव आहे का काही? इथं टोपण नाव असतं माझं. मग तुमचं खरं नाव काय असतं? नाही माझ्या कानात रगत पार बाहेर आलं. उतर. नाही यायचं मला गाडी. नाही यायचं आम्हाला बघा. अहो थांबा ना, सोडतो ना मी. अहो गोवा आलाय, गोवा सोडतो ना मी. चालत जातो आम्ही. आम्हाला नाही यायचं बघा. बाबा, माझ्या कानात रगत काढलं बघा. नाही यायचं आम्हाला बाबा. चल ना, तू धोकाय बघितलाय, चल ना. नेमो तो आम्ही पप्पाजी पोचल बघा तिथं. आता आपण नाही पोचणार का? आपल्याला पोचायचंय. गाडी भेटली असली भेटली त्यानं माझं डोकं हलावलं सगळं. आता आपल्या माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? आपण इम्रानी जाऊ. इम्रानी. हा, माझ्याकडे पैसे. तुझ्याकडे किती पैसे येतं? माझ्याकडे 100 रुपये. बरं चला आपण जाऊ, तिकीट काढू, काहीतरी ऍडजस्ट करू. चला इम्रानी जाऊ आता. हा, डायरेक्ट एअरपोर्टला जाऊ आता. हा. इम्रानी जायचं. इम्रानी जायचं. सांग माझा डिकरा कुठे आहे? कुठं आहे माझा डिकरा? सांग कुठं आहे? ती बिकार तुझे मित्र ते नेहमीच टांग मारे, ते गौरव टांग मारे. हा, कुठं आहे माझा डिकरा? पप्पाजी आपल्याला 10 करोड भेटणार आहे. पप्पाजी 10 करोड भेटणार आहे आपल्याला. पप्पाजी हा, तिथं एक श्रीनाथ बसकोबाचं मंदिर आहे. त्या मंदिरा शेजारी एक वडाचं झाड आहे. होय. आणि चल की नका. दगडी होय, त्याच्यात 10 करोड भेटणार आहेत चल चल आपल्याला. लवकर, बॅग चल ठेवली. चल 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 चला 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 जायचे आपल्याला लवकर. आयला हो की पोरं दिसतात. आयला काहीतरी हाय काय की इथं. चल बरं जाऊ चल, बघून चल. तिथं वर काहीतरी आलं. दिसतंय. चल 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 लवकर. शक्रिया काय आहे तिकडं? आमच्या कुलदेवतेचा भंडारा आहे तिथं. भंडारा आहे होय. पप्पाजी चला, लय 2-3 दिवस झालं जेवलो नाही. लय भूक होय. लागली. जेव आपण. बरं चला चल चल.
आदिनाथ लगा जीव लगा सुटकून लगा लय भूक लागलेली लगा सकाळपासून लगा. चांगल बोला र श्रीनाथाच्या नावानं, चांगल बोला र सवाई सर्जाच्या नावानं, चांगल बोला र श्रीनाथाच्या नावानं, चांगल बोला र सवाई सर्जाच्या नावानं. वीरगावाची जागृत शक्ती खऱ्या मनानं करावी भक्ती. वीरगावाला भाविक येती पापनाश होई मिळेल मुक्ती. संसारी सुख होईल प्रगती अंतरी पूजा येईल प्रचिती. सारी गरीब श्रीमंत येती दैवाची दोरी त्याच्याच हाती. चांगल बोला र श्रीनाथाच्या नावानं, चांगल बोला र सवाई सर्जाच्या नावानं, चांगल बोला र श्रीनाथाच्या नावानं, चांगल बोला र. आयला पप्पाजी काय भांडारा बिंडारा भारी होता राव, जेवायला बिवायला तर लय नंबर एक होतं. कसलं भारी जुनी होतं, परंपरा लका त्यांनी केली लेझिमची जुनी मस्तपैकी परंपरा जेवण पाळली, होतं जेवण बी लयच भारी होतं. मग काय नंबर एक उग भांडाऱ्यात माणसं बी किती होते राव, लय होती त्यांनी जुनी परंपरा ही केली लेझिमन बिजिम लयच भारी होतं राव. नंबर एकच उग. मला आवडलं लका सगळं ते. आमच्या काळातली परंपरा लका कुठंच नाही, ह्यांनी लका चालू ठेवली लका ती होय राव परंपरा. मग पप्पाजी. काय. चला पप्पाजी, ते नाही मिशन गौरव पोचले असतील आपल्याला बरोबर, जायचं, चल, आपल्याला चल. 10 करोड चल घ्यायचे. लवकर. चला लवकर चल. चल. नेमो आयला काय रे इमान आहे. कसलं दिसतोय लगायत ना. आता इमनाचा प्रवास बी आपलं फोकाडत होते 10 कोटी मिळल्यावर आपण इमानच घेऊ अक्कच. चल आयला पायलट काय झोपलाय काय. पायलट झोपले काय. आम्हाला गोव्याला जायला किती घेणार. किती म्हणसाल तुम्ही? आम्ही 5,000 देतो. फक्त 10,000 फक्त बरं 15,000 देतो. फक्त तुम्ही सांगा किती द्यायचं. 300 रुपयाच्या खाली 1 बी रुपये घेणार नाही. नाही भाऊ चालतंय बरोबर चला. चला आईच्या गावात नाही मग काय रे भारी वाटतंय. हे बघ की डोंगर तर केवढीशी दिसतात ना. उठक मला तर पाळण्यात बसल्यागत वाटतंय. आईला होय कसं होते ती काय रे कोण आहे काय रे ती. लय शहर आईला बघ की चिट्टा होतं दिसतात मोठे मोठे बिल्डिंग. गावात बसतो ना आपण अजून. तो कावळा कावळा दिसतो येणार नाही. कावळा खाली बघ डोंगर आहे. काबळाच्या वर आला कावळा तुझा. हा गाणी लाव. गौरव बाजूला सर गाणं लाव तू काय. हा का दुसरं गाणं लाव का दुसरं. ए हळूपट. सॉरी लाव. चक्र लागली काय. तुम्ही वाचाल, मला झोपी चालव तू. काहीच कळा नाही नका येऊ. त्यात काय दिसतंय येणार काय तू. ती राहिलंय की घालायचं. आला तरी म्हणतोय ते काहीतरी बोलतोय. सेन्सेस पोचा नाही मला. हॅलो हा आता दिसायला दिसलं का. दिसलं तरी म्हणतो काही इमनात कार लोक बसत असतील. काय भारी वाटतंय चालवाय तू कायच नाही ना. डोंगर आडवा डोंगर.
आईच्या गावात काय झालं? नाही मग अरे काही मला कळलं नाही का? अरे मला पुढे सगळी पांढरं पांढरं दिसतंय. काय ऐकत चालवायचं पुढे आता खाली खाली यायला लागले. नाही मग काय करायचं आता? थांबा थांबा मी पायलटला विचारतो. हा विचार. ओ पायलट इमान पडायला लागलंय. इमान केंद्रात फोन करा, मला झोपून द्या. ती म्हणजे ती इमान केंद्रात फोन करा. बरं लागला फोन टाकलाय. हॅलो 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 नमस्कार. विमान मदत सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे. मी अवधूत उंडगे, आपली काय मदत करू शकतो? अहो आम्ही एका खाजगी विमानानं चाललेलो, त्याचा पायलट बेशुद्ध पडलाय, काय करायचं? मग विमान कोण उडवतंय? हा मीच उडवतोय. गौरव नाही, एकदाच गौरव. बर गौरव बरे एकदाच गौरव. ह्या आधी आपण विमान कधी उडवलंय? सगळ्या आधी मी तुम्हाला विमानाबद्दल माहिती देतो. तुम्ही ज्या विमानातून प्रवास करतात ते विमान 1500 किलोचे आहे. त्याला 4 दरवाजे, 2 खिडक्या आणि 1 अँटी चेंबर आहे. आरसोपकाळीचे इमान खाली कसं घ्यायचं सांगा आम्हाला. बर मला सांगा, तुमच्या पुढे 5 बटनाचा बोर्ड आहे. हॅलो हा इमान कसं खाली घ्यायचं? त्या 5 बटनामध्ये लाल खून केलेलं बटन आहे. बटन बघा. हा अरे ते जाऊन ते सांग. हा बर हा लाल ग बटन ते दाबलं. ते नव्हतं दाबायचं, ते दाबल्यावर विमानाचा स्फोट होतो. हा काय होतं? ते दाबायचं नव्हतं. हा स्फोट. अयो आईला निम्नाच्या स्पॉटात तर माझं तोंड काळच झालेलं. आईला गौरव, मला तर अजून निमनात बसले का तर वाटतंय या. अरे चल वाचलोय आपण मारता मारता का स्फोटात. आला का नाही मग पोर खेळते ती काय क्रिकेट. चला मी बी लय नाही दिवस खेळलो. बरीच पोर आहेत. चल आपण बी जाऊ त्याच्यात. पप्पाजी मला लय आनंद झालाय. वडाचं झाड लय आनंद झालाय मला. ओरं फुटलाय. बास आपल्याला 10 करोड मिळणार का? गावा नाहीच. मला तर लय आशा आहे का लय पडलोया. कोणतं दिसतं इथे ह्यांना विचारू आपण. होय बाबा
इथं तुमची इथं वडा झाड कुठे ओले मोठे बघा जुने जुने काय पोरांनो झाड वळा हे काय हे काय? जिंकून फाट्या चल झाड बाबा घ्या वगैरे भेटला गाड्या धन्यवाद बाबा आभारी तुमचं बरं झालं पोरांनो बरं झालं. अरे खोल्या तिथं कुठं गुतलाय तिकडे तिकडून बघ ऐक डब्ल्यू आपल्या टॉम आणि पप्पाची काही ते येऊ शकत नाही पण चैतन तर आयुष्यात पडलाय दाखवत आपलंच तू फक्त बघ लवकर चल वाट कुठली जा वर खोल्या जा वर बघ मी खाली बघतो बघ पडशील जाऊ दे पडला तर तुला आपण खर्च करू चल वर बघ वर चल 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 तू नको लागलं तर चल अयो चल नाही मग चल डेमो डोकर बघा डब्ल्यू सापडला पाहिजे डब्ल्यू वरचड डब्ल्यू भेटला पप्पाजी डब्ल्यू कुठे डब्ल्यू झाडाच्या काही वडाचं झाड इथंच कुठं तरी असेल डब्ल्यू झाडाखाली डब्ल्यू नाही मिशन गौरव तर काय त्या विमानाच्या स्पॉटात गेली चैतन तर काय आज उद्यावर चालाय 10 करोडाचं आपलंच पप्पाजी आपलं 10 करोड. चल, 10 करोडाचं आपल्यालाच भेटणार चला लवकर चला नेहमीश अर्थोक पप्पाजी टॉम लोक आपल्या आधी लोक तो काय रे काढते चल आपण बघू चल गौरव आता मी काय करतो झाडावर चढतो म्हणजे आम्हाला दिसायचं नाही बर चल मी लपतो जावळ्यात आईला गौरव पप्पाजी तिकडं काहीतरी करताना दिसतोय बर का टॉम बी आहे त्याच्या बरोबर नाही बो त्यांच्या खाली ये आपण झटका करू आधी चल लवकर ये खाली ये खोरं बिरं गावते का बघू येळा बेळा काय खोरं बिरं असेल बघ कुठं काय गावतंय का हो खोरं चल तो म्हण पप्पा यायच्या आधी जास्त मारू आईला पप्पाजी नको गौरव नाही मिश आईला आपण तर म्हणलो विमानाच्या स्पॉटात मेले तर ही तर आली आयला आपल्या 10 करोड मध्ये जकारी झालंय काय करायचं आता आपण आयो आता काय करायचं आईला आपण आता काय करू हिथंच लपू पप्पाजी ती गेले की मग आपण हुडकू 10 करोड म्हणजे आपलंच होतील हा चालते नाही मग पप्पाजी टॉम लपले ती टॉम पप्पाजी या दिसलाय आम्हाला या बाहेर या चला बघितलं गाड्या आपल्याला चला या इकडे बाहेर या काय किती वेळ झाली ऍप्लिकेशन नाही मग ऐका आता चैतन करू त्याचं काय झालंय ते आता आयशो मध्ये तो काय गॅरंटी नाही त्याची म्हणजे आता आपण चौघच चौघच पोलीस बी इथं काय पोचला नाही हा पोलीस पोचू शकतो आपल्या मागावचा आमच्या मागावचा पोलीस मागावचा होता पोलीस
आपण लवकर धक्का मारू हुडका लवकर डब्ल्यू हुडका आपण निघू इथनं हुडका डब्ल्यू हुडका डब्ल्यू 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 नाही फुडकाने थोडं डब्ल्यू 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 आपल्याला गावलं काय होईल 10 करोड मिळणार आपण ती मन विकत घ्यायचं आपल्याला 10 करोड गावायला पाहिजे तू काय करणार 10 करोड मी 10 करोड घेणार काय करणार असं काय मी काय करणार माहिती का मी मोदीच्या विरोधातच उभा राहणार डायरेक्ट लवकर स्वाम्यांना नाही गावलं पाहिजे पप्पाजीला हाय का नाही बघा मला नेटावलं मोकळा फोन येतो बरं ये लवकर ये व्हायला गौरव डब्ल्यू नेमो पकडे शिकलो आपण आपलं 10 करोड डब्ल्यू गावला काहीच नाही काही फसवलं काय काहीच नाही गावलं हाय काहीतरी बियकतो आहे बा मोठी आयु पैसे मोजायचं कसं रे आपण मशीन आणायला पाहिजे होतं मग काय याच्यात काय बघू नाही मग थांबा सगळी वाटून घेऊ नाही मो पैसे वाट सगळ्याला पैसे वाट खाली बसून वाट नीट वाट बघ 10 करोड बघ काय 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 का थांबा पैसे वाटतोय थांबा नाही मग पैसे काढ सगळ्याला वाटायचे लगेच आईच्या गावात अरे ते मेलेल्या माणसानं आपल्याला फसवलं 10च्या नोट करोडलेले 10 करोड पाहिलं नाही मग अरे पण पिशवी घेऊन का पाहिलं तिथं पैसे होत मला वाटलं ह्याच्यात पैसे असते आले अरे काय लागा मी म्हणलं तू 10 करोड पाहिजे पळतोय आम्ही तुझ्या माग पण आपल्याला ते मेलेल्या माणसानं फसवल्या फसवलं आपल्याला पोरांचा चांगलाच मार्गाला लावलंय मी माझा पैसे वाढवत काय आता हुडकून दे काय पैसा चला भेटले तर मग बघू त्यांची मजा आपण चला आयुष्कार संशय ना तू नाटक बिटक करताना नाही इतकं ओरिजिनल नाटक केलंय त्यांना पडलेलं वाटलं त्यांना खरं मेलच म्हणून वाटलं शाबास मग असंच चला आता जाऊ त्यांना त्यांच्याकडे धडा शिकवायचं आता कसं असतं भाड्या मग काय मालकाचं भाडं बुडावते भाडे करून चला त्यांना चांगला धडा शिकू आजकाल वाडा खाली ते काय दिसते आईला नाही मग टॉम मेलेलं फसवलं का आपल्याला रे पुरता आपल्याला आईला मालक मालक तुम्ही मग
भाडं देत नाही काय माझं पैसे पडून गेलता का तुम्ही मीच तुम्हाला काढा शिकवसाठी केलं ही हा माझाच माणूस आहे आता कळलं का पैसे पडायला कसं असतं गेला का आता बेटा तुम्ही 20,000 पाय राव आम्ही लाख रुपये घालवले राव आम्ही मारता झालंच पाहिजे माझा एवढा दिवस पडावं त्याचं काय हा पाहिलं मालक तुम्ही राव आमची मजा केली तुमचं 20,000 बडावलं पण आम्हाला राव लाख रुपये बर्धन पडलाय आमचा काळजातला दोस्त आम्ही गमावलाय आयुष्यात आहे तो गाडीचा स्फोट झाला आम्ही मारता मारता वाचलो इमनात मालक राव हे कोणाच पैसे बुडवू नका पोरांनो नाही पैसे नाही बुडवायचं आता कोणाचं कुठे साहित्य कुठे साहित्य कुठे पाटील कुठे जोडीदाराचा अवघड झाले त्याचा ऍक्सिडेंट झाला त्याचा त्या दिवशी गाडीचा स्फोट झाला कोणाचा फोन आला कोणाचा फोन आहे हा कोणाला बरोवले चैतनचा मित्र दिसतोय येऊ हॅलो हा काय झालं का बा कसं काय झालं कधी काय झालं गौरव काय झालं हॅलो हा कधी होय बर हा आलो आम्ही येतो काय झालं चैतन आपल्याला काय एवढा जेवलंच गोष्ट गेला की वर काय जावं लागलं आपल्याला काय राव आपला चांगला जोडीदार गेला राव चैतन काय आता सगळं हेच झालं पोराहू चला गुरकून टाकू आपल्याला जावं लागलं आपण तिकडे थांबा पोराहू थांबा हा म्हणा जरा पोराहू मालक झालं ते वाईट झालं नालायक होता पण आपलाच होता कसा का असं एवढाच भाग होता त्याचा सगळं ओळखतो ते मालक नाही मग नाही मस्त घेतो चला चला सगळीच चला चला सगळी
भी चल रहे हैं। जैसा कि हम देख पा रहे हैं आपने हमारे वेडिंग प्लेटफॉर्म एंजल वन पर हाँ जी मैडम, विकास जी की अपॉइंटमेंट आपको लेनी चाहिए। विकास जी अभी उसकी मीटिंग चल रही है, वो मराठा आरक्षण की चल रही है ना, वो उधर है मनोज जारंगी के साथ। आपको तो क्या आप मुझे बता पाएंगे विकास जी से मेरी कब तक बात हो हाँ जी, विकास जी का अपॉइंटमेंट लीजिए आप। शाम को 10 बजे कॉल कीजिए। शाम को 10 बजे? हाँ जी, अभी वो मीटिंग में है। चलो बाय। जी सर, ओके ओके, धन्यवाद। चलो ओके। अरे यार सगळ्या त्याला का ना दिले 6,000 भरले तर बंद कर की लग्न व्हाय नाही काय लग्नासाठी भरले। चला, अरे भैया ती विषय अरे बंद कर की तू यार सांग की बंद कर चला, घे.